नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समध्ये अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टोटल 4 टॉपिक अभ्यासले आहेत. या टॉपिकची बेसिक थेअरी, बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट असतील, अकाउंटिंग ट्रीटमेंट असतील, अगदी बेसिक पासून लाईन टू लाईन समजून घेतलेला आहे. त्याचबरोबर सॉल्व प्रॉब्लेम, अनसॉल्व प्रॉब्लेम सगळं अभ्यासलेलं आहे. जर हे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. आत्ता अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 5, डेथ ऑफ पार्टनर. याच्यामध्ये या टॉपिकची थेअरी, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट हे सगळं आपलं अभ्यासून झालेलं आहे. हे देखील तुम्ही जर बघितलेलं नसेल तर या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच या चॅनलवर आलेला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला अकाउंट या विषयाचा संपूर्ण सिलेबस अभ्यासायला भेटणार आहे. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपले एक्झाम्पल नंबर 2 अभ्यासायला सुरुवात करूया. चला तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक्झाम्पल संपूर्ण वाचून घेऊया, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित विजिबल असेल. तर पहा, काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. मिस्टर राकेश, महेश अँड मुकेश तिघजण पार्टनर आहेत. राकेश फर्स्ट पार्टनर आहे, त्याच्यानंतर महेश सेकंड पार्टनर आहे आणि मुकेश थर्ड पार्टनर आहे. वी आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2:1. आता या ठिकाणी त्यांचा हा जो रेशो दिलेला आहे हा आहे ओल्ड रेशो. कोणता रेशो म्हणणार आपण याला? हा आपला ओल्ड रेशो आहे. आणि आपल्याला या ठिकाणी न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचा. आपण ॲडजस्टमेंटमध्ये बघायचं की रेशोच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन आहे का, तर बिलकुलही दिलेली नाहीये. मग कोण डेड झालेला आहे ते बघायचं. डेड झालेला आहे मुकेश. आणि मुकेश किती नंबरचा पार्टनर आहे ते बघूया. मुकेश आहे 3 नंबरचा पार्टनर. म्हणजे 3 नंबरचा पार्टनर आपल्याकडून निघून गेला, म्हणजे थोडक्यात त्याचा एक हिस्सा आपण कॅन्सल करणार त्याचा, आणि मग आपला न्यू रेशो राहणार आहे तो 3:2 राहणार आहे. आता अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस हाच आपला काय असतो? गेन रेशो असतो. हाच काय आपला गेन रेशो, तो असणार आहे 3:2 अशा पद्धतीने. आणि या ठिकाणी बघा, क्रेडिटर्स, बँक लोन आणि बिल्स पेएबल. आता ह्या लॅबिलिटीज ज्या दिलेल्या आहेत, या लॅबिलिटी, क्रेडिटर्स आपण लॅबिलिटी लिहिणार, बँक लोन लॅबिलिटीला लिहिणार आणि बिल्स पेएबल लॅबिलिटीला लिहिणार. सुरुवातीला दिले त्यांनी कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला त्यांचा बॅलन्स ट्रान्सफर करणार. असेटला बघा, मशिनरी दिले, प्लांट अँड मशिनरी, हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. त्याच्यानंतर मोटर ट्रक दिलेले, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला. आता आरडीचं काय करायचं ते बघूया. इन्व्हेस्टमेंट दिलेले, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटला. आणि बँकचा बॅलन्स दिलेला आहे, आपण बँक अकाउंट तयार करणार आणि त्याच्या डेबिटला हा बॅलन्स आपला ट्रान्सफर करणार आहोत. ऍडजस्टमेंटमध्ये बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट काय सांगते की मुकेश डाय ऑन 13 जून 2019. मुकेश मेला 30 जून 2019ला, म्हणजे त्याचा मृत्यू झाला. आता बघा, आपलं वर्ष सुरू झालं होतं 1/4/2019ला आणि तो 30 तारखेला डेड झाला 30 जूनला, म्हणजे एप्रिलचा पूर्ण महिना, चौथा महिना एप्रिल, मे आणि जूनची शेवटची तारीख, म्हणजे जून सुद्धा पूर्ण कन्सिडर करणार. म्हणजे थोडक्यात तो आपल्यासोबत बिझनेसमध्ये किती महिने होता? 3 मंथ्स होता. हे आपण फाइंड आउट करणं गरजेचं आहे. या 3 महिन्याचीच एक वर्किंग नोट करून त्याच्या हिस्साचा प्रॉफिट आणि लॉस आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. त्यालाच आपण P&L सस्पेन्स असं म्हणतो. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. नेक्स्ट बघा, फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड म्हटलेले त्यांनी. पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये म्हटले असेट रिव्हॅल्यूड, प्लांट अँड मशिनरी 44,000 झाले, मोटर ट्रक झाले 18,000 आणि इन्व्हेस्टमेंट झाले 17,000. आता हे असेट रिव्हॅल्यूड कमी जास्त झालेले असतील, जास्त झाली असेल तर ऍड करायचं, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहायचं. कमी झाली असेल त्याची व्हॅल्यू तर लेस करायचं, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं. त्या पद्धतीने आपण समजून घेऊया का. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू 44,000 झाली, म्हणजे कितीने वाढली? 4,000ने वाढलेली. 4,000 ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. प्लांट अँड मशिनरीला आपण काय करणार? स्टार मार्क करणार. त्याच्यानंतर मोटर ट्रकची व्हॅल्यू 18,000 झाली. आता मोटर ट्रक होती किती? 20,000ची, 2,000ने कमी झाली, 2,000 लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. मोटर ट्रकला एक स्टार मार्क करणार. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 17,000 झाली. आता बघा, इन्व्हेस्टमेंट किती आहे? 18,000 आहे, तिची 17,000 झाली, म्हणजे थोडक्यात 1,000ने कमी झाली, 1,000 लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार. म्हणजेच आपण इन्व्हेस्टमेंटला देखील स्टार मार्क करणार
आहोत. ऑल डेटर्स वेअर गुड. आता सगळे डेटर्स काय आहेत, चांगलेत. म्हणजेच आपला हा जो आरडीडी जो आहे, आरडीडी आपल्याला डायरेक्ट काय करावं लागणार आहे, कॅन्सल करावं लागणार आहे. डेटर्स आहे तेवढे 16,000ला काय करणार, आउटरला लिहिणार. आरडीडी वजा होणार नाही, म्हणजे आपला तेवढा फायदा होईल, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावा लागणार आहे. अशा पद्धतीने पुढे बघा, गुडविल ऑफ द फर्म. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन दिलेली त्यांनी नंबर 3 मध्ये. गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ॲट 2 टाइम्स. 2 टाइम्स म्हणजे हे जे 2 टाइम्स दिलेले आहेत ना, ह्या परचेस इयर आहेत. किती आहेत, 2 इयर परचेस म्हणायचं आपल्याला. 2 इयर परचेस इयर आपण गुडविलची वर्किंग नोट करतो, त्यासाठी आवश्यक इन्फॉर्मेशन आहे. ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 इयर्स. 5 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट दिला, म्हणजे 5 इयर्स जे आहेत ते नंबर ऑफ इयर्स आहेत. ते काय आहेत, नंबर ऑफ इयर. नो गुडविल अकाउंट बी शोन इन द बुक्स ऑफ फर्म. इन द बुक्स ऑफ द फर्म म्हणजे गुडविल अकाउंट आपल्याला शो करायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, गुडविल अकाउंटच्या संदर्भात आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती काय करायची, वर्किंग नोट करायची. आणि शेवटी त्यांनी नो गुडविल अकाउंट. बघा, गुडविल अकाउंट बॅलन्स शीटला दाखवायचं नाही, शोन करायचं नाही. म्हणजे गुडविल अकाउंट काय करायचं, गुडविल काय केलेले, रिटर्न ऑफ केलेले. म्हणजे पहिल्यांदा गुडविल रेजची एंट्री करावं लागेल, गुडविल अकाउंट डेबिट टू डेड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि नंतर ऑल कंटिन्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, रिटर्न ऑफची एंट्री. कसं करायचं ते मी तुम्हाला समजून सांगेलच. पुढे त्यांनी बघा, जो डेड पार्टनर आहे मुकेश, शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेथ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंतचा विल बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. शेवटच्या 2 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा आणि तोच आपला या वर्षीचा इस्टिमेटेड प्रॉफिट असेल, करंट इयरचा इस्टिमेटेड प्रॉफिट असेल, त्याच्यावरनं 3 महिन्याचा काढायचा, 3 महिन्यातनं त्याचा हिस्सा काढायचा. याची वर्किंग नोट करायची. लास्ट 2 इयर्स म्हणजे बघा, 4थं आणि 5वं वर्ष म्हणजे हे 12,000 आणि हे 24,000. अशा पद्धतीने तो प्रॉफिट असणार आहे, 2 वर्षाचा घ्यायचा, शेवटच्या तो घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय बनवायचं, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि कॅशच्या संदर्भात काही ट्रीटमेंट असतील तर कॅश आणि गुडविल अकाउंट सुद्धा आपण बनवून टाकूया. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट आपण काय करूया, 2 वर्किंग नोट समजून घेऊया. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला ही 3 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये याची एक वर्किंग नोट करावी लागणार आहे गुडविलची. आणि 4 नंबरमध्ये आपल्याला P&L सस्पेन्सची करावं लागणार. 4 नंबर याची सुद्धा 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटची सुद्धा वर्किंग नोट आहे. आणि ही 5 नंबरची जी इन्फॉर्मेशन आहे ती बघा, त्यांनी काय केलेली आहे, 5 नंबरमध्ये आपल्याला प्रॉफिट दिलेला आहे 5 वर्षाचा. पहिल्या वर्षाचा आहे 6,000, दुसऱ्या वर्षाचा 11,000, तिसऱ्या वर्षाचा 7,000, चौथ्या वर्षाचा 12,000 आणि 5व्या वर्षाचा 24,000 रुपये दिले. तर ह्या 2 वर्किंग नोटसाठी ही इन्फॉर्मेशन गरजेची आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट वर्किंग नोट करू. वर्किंग नोटचा फॉर्मॅट तयारच करून ठेवलेला आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करत चला. की कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. फर्स्ट वर्किंग नोटला नाव काय द्यायचं, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. तर आता गुडविल कॅल्क्युलेट करायचंय, त्याचा फॉर्म्युला पहिल्यांदा 2 स्टेपमध्ये गुडविल कॅल्क्युलेट करणार. पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आणि ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविल कॅल्क्युलेट करणार. मग फर्स्ट आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करून घेऊया. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड नंबर ऑफ इयर. म्हणजे जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिला तेवढे वर्ष म्हणजे नंबर ऑफ इयर्स असणार आहे. मग टोटल प्रॉफिट आपण आपल्या ऍडजस्टमेंटमध्ये जायचं. आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली 5 नंबरला बघा, पहिल्या वर्षीचा 6, दुसऱ्या वर्षीचा 11, 7, 12 आणि 24 तो आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 6,000, 11,000, 7,000 लिहून घेऊया. फर्स्ट पहिल्या वर्षी 6,000, दुसऱ्या वर्षी 11,000, तिसऱ्या वर्षी 7,000, चौथ्या वर्षी बघा 12,000 आहे आणि 5व्या वर्षी 24,000 आहे. तर अशा पद्धतीने तो प्रॉफिट आपण लिहून घेतलेला आहे. किती वर्षाचा आहे, 1, 2, 3, 4 आणि 5 वर्षाचा. म्हणून याला डिवायडेड काय करायचं, 5 करायचं. म्हणजे या सगळ्या प्रॉफिटची बेरीज, म्हणजे ह्या सगळ्याची जर बेरीज केली आपण वर्किंग नोट करत असताना, तर आपल्याला ती भेटणार आहे 60,000 रुपये 5 वर्षाचं प्रॉफिटचे. 60,000 भागिले आपण काय करूया, 5 करूया. तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट बघा किती येणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट येणार आहे 12 पंचे 60. म्हणजेच तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट किती असेल, 12,000 हा तुमचा काय असणार आहे, ॲव्हरेज प्रॉफिट असणार आहे. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढची स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. म्हणजे गुडविल कॅल्क्युलेट करायचं. गुडविलचा फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहून घ्यायचा, काय, ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर. बघा आता नंबर ऑफ परचेस इयर आपल्याला दिलेले आहेत. ॲव्हरेज प्रॉफिट सुद्धा आपण कॅल्क्युलेट केलाय. नंबर ऑफ परचेस इयर बघा इथं 2 टाइम्स म्हटले म्हणजे 2 इयर परचेस असणार आहे. मग आपण काय करूया, तेच आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट भेटलेला होता
किती भेटलेला होता 12,000, तर तो 12,000 रुपये आपण ॲव्हरेज प्रॉफिट या ठिकाणी लिहिणार. आणि नंबर ऑफ परचेस शेअर किती आहेत 2, 12 गुणिले 2, तर तो किती येईल आपलं गुडविल 24,000 रुपये गुडविल येणार आहे. किती गुडविल येणार आहे 24,000 आपलं गुडविल असेल. हे गुडविल कॅल्क्युलेट केल्यानंतर शेअर इन गुडविल काय असणार आहे शेअर इन गुडविल. कुणाचा शेअर इन गुडविल तर जो पार्टनर डेड झालेला आहे त्याचा. आपण डेड पार्टनर कोण आहे मुकेश, म्हणून लिहिताना लिहायचं मुकेश शेअर इन गुडविल. आपण लिहूया त्या ठिकाणी मुकेश शेअर इन गुडविल. आता बघा टोटल गुडविल आहे 24,000 टोटल फर्मचं डिवायडेड. आता टोटल रेशो बघा त्यांचा काय आहे जुना रेशो जर आपण बघितला तर तो 3, 2 आणि 1, 3 आणि 2, 5 आणि 1, 6 म्हणजे टोटल रेशोची बेरीज जी असणार आहे 6 असणार आहे. आणि त्याच्यात मुकेशचा शेअर किती 1 म्हणून गुणिले 1 करणार म्हणजे 24,000 भागिले 6 गुणिले 1 जर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा हिस्सा भेटणार आहे गुडविल मधला, तो म्हणजे 4,000 रुपये. किती रुपये ₹4,000. म्हणजेच आपल्याला गुडविल जे कॅल्क्युलेट केलं ते गुडविल किती आले त्याच्या हिश्श्याचं 4,000 रुपये. आणि हे बॅलन्स शीटला दाखवायचं नाही असं म्हटलं. म्हणजे याच्यात 2 ट्रीटमेंट कराव्या लागतील. फर्स्ट म्हणजे आपल्याला गुडविल आपण रेज केलं, मग त्याची एंट्री जर आपण केली तर ती होईल आपली गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट अमाऊंट लिहिणार ₹4,000 टू मुकेश कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹4,000 रुपये. काय एंट्री केली गुडविल अकाउंट डेबिट 4,000 टू मुकेश कॅपिटल 4,000. ही जनरल एंट्री आपण कंप्लीट केली. आणि हे रिटर्न ऑफ करायचं म्हणजे कंटिन्यू पार्टनरला आपण काय करणार याच्यामध्ये डेबिट देणार आणि गुडविलला देणार क्रेडिट. म्हणून आपली जी पुढची जी जनरल एंट्री असणार आहे राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट, त्याच्यानंतर महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. आता बघा हे 4,000 त्यांच्या आपल्याला 3:2 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. मग हे 4,000 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर राकेशला येणार आहे 2,400 आणि महेशला येणार आहेत 1,600 आणि टोटल गुडविल आपण किती दाखवणार 4,000 रुपये टोटल गुडविल दाखवणार. म्हणजे थोडक्यात राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट 2,400, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट 1,600 टू गुडविल अकाउंट 4,000. अशा पद्धतीने आपण काय करणार होतो त्या ठिकाणी जनरल एंट्री करणार आहोत. तर म्हणजे जनरल एंट्री म्हणजे ह्या अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहोत. हे आता आपण ज्यावेळेस ते ऍडजस्टमेंट येईल त्यावेळेस ट्रीटमेंटचे इफेक्ट देऊन ठेवूया. आता आपल्याला पुढची वर्किंग नोट करायची आहे ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. काय करायचंय P&L सस्पेन्स अकाउंटची वर्किंग नोट करायची. मग इस्टिमेटेड प्रॉफिट ऑफ द करंट इयर म्हणजे आता इस्टिमेटेड प्रॉफिट करंट इयरचा कसा काढायचा त्याच्या हिस्स्याचा, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला बघा इथं सांगितलेले शेवटच्या ऍडजस्टमेंटमध्ये म्हणजे 4 नंबरच्या ऍडजस्टमेंटमध्ये काय सांगितले की मुकेश शेअर ऑफ प्रॉफिट अप टू हिज डेट टू बी कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. शेवटचे 2 वर्ष ॲव्हरेज प्रॉफिटचे घ्यायचे. म्हणजे शेवटचे 2 वर्षाचं प्रॉफिट म्हणजे किती बघा हा 12,000 आणि हा 24,000 प्रॉफिट आपल्याला घ्यावा लागणार आहे. मग आपण तो घेऊया की लिहिताना असं लिहूया की ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 2 इयर्स. आणि बघा आपल्याला तो किती दिलेला आहे फर्स्ट 12,000 रुपये दिलाय पहिल्या वर्षीचा आणि दुसऱ्या वर्षीचा 24,000 आहे आणि 2 वर्षाचा काढायचं आहे म्हणून भागिले नंबर ऑफ इयर्स किती करणार ॲव्हरेज प्रॉफिट काढत असताना 2 करणार. 12 आणि 24 याची बेरीज येणार आहे 36,000. 36,000 भागिले किती लिहिणार आपण 2 लिहिणार. तर 36,000 भागिले 2 तर आपला जो 12 महिन्याचा प्रॉफिट असणार आहे ॲव्हरेज प्रॉफिट करंट इयरचा तो येणार आहे 18,000 रुपये ₹18,000. म्हणजे आपण हा 18,000 काय केला आपला 12 महिन्याचा प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. आता हा जो प्रॉफिट कॅल्क्युलेट केला हा टोटल त्या करंट इयरचा म्हणजे 12 महिन्याचा आहे. तो आपल्या सोबत किती महिने होता बिझनेसमध्ये सर तो 3 महिने होता. मग 3 महिन्याचा प्रॉफिट टोटल फर्मचा किती असेल म्हणून देअरफॉर लिहिताना असेल याचं 3 मंथ्स प्रॉफिट. 3 मंथ्स प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट आपला आहे 18,000 भागिले 12 गुणिले 3 महिन्याचा पाहिजे म्हणून गुणिले 3 करायचं. तर 18,000 भागिले 12 गुणिले जर 3 केले आपण तर आपल्याला तो भेटणार आहे टोटल 3 महिन्याचा प्रॉफिट 4,500 रुपये. किती भेटेल तो 4,500. आता हा प्रॉफिट आपल्या मनाला प्रश्न विचारायचे कोणाचा आहे टोटल फर्मचा. मग आपल्याला कोणाचा शेअर पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे मुकेशचा शेअर पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिणार मुकेश शेअर. या ठिकाणी लिहिताना असं लिहायचं मुकेश शेअर इन प्रॉफिट. बघा आता मुकेशचा शेअर प्रॉफिट मधला कॅल्क्युलेट करायचा
टोटल प्रॉफिट किती आला आपला 4500 रुपये आला. त्यांच्या रेशोची बेरीज 6 आहे आणि गुणिले मुकेशचा हिस्सा किती, त्याच्यामध्ये एकच हिस्सा आहे म्हणून आपण गुणिले 1 केलं. तर 4500 भागिले 6 गुणिले 1 जर केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये मुकेशचा जो शेअर असणार आहे तो भेटणार आहे ₹750, 750 रुपये. आणि हा 750 जो आहे यालाच आपण काय म्हणणार, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. काय म्हणणार, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आणि हे आपण त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. याच्यामध्ये काही ऍडजस्टमेंट वगैरे नसल्यामुळे हा डायरेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार आहोत. ह्या दोन ऍडजस्टमेंट आय होप तुम्हाला समजलेले असतील. ह्या दोन ऍडजस्टमेंट ज्या विद्यार्थ्यांना समजतील परत एकदा स्टॉप करून रिवाइज करून बॅक करून बघा, जेणेकरून तुम्हाला ऍडजस्टमेंट लक्षात येतील. या ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. आपला प्रॉब्लेम जवळजवळ 50% काम झालेलं आहे. बघा आता सॉल्व्ह करताना फर्स्ट आपण बॅलन्स शीट ट्रान्सफर करून घ्यायची. बॅलन्स शीटला काय दिलेले, फर्स्टली कॅपिटल अकाउंट दिले, राकेश, महेश आणि मुकेश हे आपण कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहिणार आपण त्या ठिकाणी प्रत्येक पार्टनरची. राकेशची लिहिणार 30,000, मुकेशची लिहिणार आहोत 20,000 आणि महेशची लिहिणार आहोत 10,000 रुपये. महेशची 20,000, राकेश 30, महेश 20 आणि मुकेश 10,000 रुपये. अशा पद्धतीने तो कॅपिटल बॅलन्स लिहून घेतला. कॅपिटल बॅलन्स लिहून घेतल्यानंतर क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 4-5 ओळी जागा सोडायचं आणि त्याच्यानंतर लिहायचं क्रेडिटर्स. त्या क्रेडिटर्सची अमाऊंट लिहिणार आपण ₹8,000, 8,000 आउटर कॉल. क्रेडिटर्स लिहिल्यानंतर बँक लोन लिहिणार आपण 20,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार बँक लोन 20,000 रुपये. त्याच्यानंतर बँक लोन झाल्यानंतर बिल्स पेएबलची अमाऊंट लिहिणार 18,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार बिल्स पेएबल 18,000 रुपये. आणि इकडे बघा आता आपण काय करणार आहे, बॅलन्स शीटच्या असेटला ट्रान्सफर करणार, असेट ट्रान्सफर करणार आहेत. प्लांट अँड मशिनरी हे बॅलन्स शीटच्या असेटला इनरला लिहिणार, त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी त्याची अमाऊंट लिहिणार ₹40,000, 40,000 रुपये. इनरला एक ओळ जागा सोडणार. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर मोटर ट्रक दिलेले त्यांनी 20,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचे. मोटर ट्रक 20,000 रुपये, एक ओळ जागा सोडायची मोटर ट्रक लिहून. मोटर ट्रक झाल्यानंतर डेटर्स दिलेले 16,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण डेटर्स. अमाऊंट लिहिणार ₹16,000, 16,000 रुपये. आता हे 16,000 डेटर्सचे गुड आहेत, आरडीडी गुड आहेत, त्याच्यामुळे आउटरला लिहू डायरेक्ट 16,000 रुपये. आणि जो काही आरडीडी असणार आहे बघा 2,000 रुपये, तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय आरडीडी म्हणून दाखवायचा. बाय आरडीडी 2,000. नेक्स्ट त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू बघा 18,000 रुपये दिलेली. आता ही बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण इन्व्हेस्टमेंट 18,000 इनर कॉलमला लिहिणार आणि एक ओळ जागा सोडणार आहोत ऍडजस्टमेंटसाठी. इन्व्हेस्टमेंट दिल्यानंतर बँकचा बॅलन्स दिलेला आहे, बँक अकाउंट तयार केलेले, बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट लिहिणार ₹14,000, 14,000 रुपये. अशा पद्धतीने आपण सगळे असेट ट्रान्सफर केले. आता बघा या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये त्याचा मृत्यू झाला ते सांगितले, असेट रिव्हॅल्यूड म्हटले. प्लांट अँड मशिनरी 44,000. आता बॅलन्स शीटला जायचं, ज्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहायचं ₹44,000, 44,000. याला लिहायचं ऍड ऍप्रिसिएशन, बघा 4,000 वाढलेली ती ऍड ऍप्रिसिएशन ₹4,000, 4,000. आणि हे 4,000चा दुसरा इफेक्ट आपण आपल्या रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार बाय प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट लिहिणार ₹4,000, 4,000 रुपये. दॅन नेक्स्ट पुढे जाऊया. प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर ट्रकची व्हॅल्यू 18,000 झाली, कमी झालेला आहे ट्रक बघा, त्याचा व्हॅल्यू 20,000 आहे. तिथं आपण 18,000 आउटरला लिहून टाकूया. 20,000ची 18,000 झाली म्हणजे कमी झाली, त्याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. आणि अमाऊंट लिहिणार ₹2,000, 2,000 रुपये. 2,000 रुपये वजा करून आउटरला लिहिले 18 आणि याचा दुसरा इफेक्ट लॉस आहे तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मोटर ट्रक. अमाऊंट लिहिणार ₹2,000. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू 17,000 झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं, ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिले त्या ठिकाणी आउटरला लिहिणार आपण ₹17,000, 17,000. इनरला 18,000 कमी झालेले, त्याला म्हणायचं डिक्रीज, लेस डिक्रीज. किती डिक्रीज झालं, 1,000 डिक्रीज झालं. 18चं 17 झालं म्हणून 1,000 वजा करणार, आउटरला 17,000 दाखवलं. 1,000 लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं टू इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट लिहिणार ₹1,000 आउटरला. आणि बघा आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये नंबर 2च्या ऍडजस्टमेंट आहे
ऍडजस्टमेंटमध्ये डेटर्स ऑल गुड म्हटले, म्हणजे डेटर्स सगळे चांगले आहेत, म्हणजे आपण आरडीडी वजा न करता तो रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दिलेला आहे, त्याची इफेक्ट दिलेले आहेत आपण. नेक्स्ट बघा 3 नंबर ऍडजस्टमेंटची वर्किंग नोट केलेली गुडविलची वर्किंग नोट कडे जाऊया. त्या ठिकाणी आपण त्याच्या हिस्स्याचं जे गुडविल आहे ते आपण किती कॅल्क्युलेट केलेले 4,000 रुपये. मग त्याची एंट्री पहिल्यांदा गुडविल अकाउंट डेबिट 4,000 टू मुकेश कॅपिटल अशी आहे. गुडविलच्या डेबिटला टू मुकेश कॅपिटल लिहावा लागेल. गुडविल अकाउंटच्या डेबिटला येऊया, त्या ठिकाणी लिहायचं टू मुकेश कॅपिटल. अमाऊंट लिहिणार ₹4,000 आणि मुकेश कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि मुकेशच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार ₹4,000. हे गुडविल पुढे जाऊन काय झालेले रिटर्न बॅक झालेले, म्हणजे रिटर्न ऑफ झालेले, ते बॅलन्स शीटला दाखवायचं नाही. मग त्याची एंट्री राकेश कॅपिटल अकाउंट डेबिट, महेश कॅपिटल अकाउंट डेबिट. राकेशला 2,400, महेशला 1,600 त्यांच्या गेन रेशो मध्ये बरं का, 3:2 या रेशो मध्ये. टू गुडविल अकाउंट म्हणजे गुडविलच्या क्रेडिटला या दोघांची राकेश आणि महेशची नावं लिहावी लागतील. आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया, त्या ठिकाणी जायचं लिहायचं बाय राकेश कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹2,400 आणि बाय महेश कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 1,600. आणि याचा दुसरा जो इफेक्ट असणार आहे तो आपण इकडे बघा, हा इकडे क्रेडिटला आहे. दुसरा इफेक्ट आपण लिहिणार पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू गुडविल अकाउंट आणि अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहिणार आहोत राकेशची 2,400 राकेशच्या कॉलम मध्ये आणि महेशच्या कॉलम मध्ये 1,600 इथं डॅश. अशा पद्धतीने आपण 3 नंबर ऍडजस्टमेंट जे आहे त्याचं अकाउंटिंग ट्रीटमेंट केलं. 4 नंबर मध्ये आपल्याला P&L सस्पेन्स अकाउंट कॅल्क्युलेट करायचं होतं, तर त्याची वर्किंग नोट केलेली आपण बघा. या ठिकाणी P&L सस्पेन्स अकाउंट कॅल्क्युलेट केलं. आपल्याला लास्ट ॲव्हरेज प्रॉफिट लास्ट 2 इयरचा दिलता 12,24, मग तो 36,000 भागिले 2 18,000 आला. मग तो टोटल 12 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा 4,500 काढला. 4,500 मध्ये त्याचा हिस्सा 7,750. मग या 750चे दोन इफेक्ट कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला, त्याला आपण P&L सस्पेन्स म्हणणार. मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय P&L सस्पेन्स अकाउंट. अमाऊंट लिहिणार बघा आता त्या ठिकाणी ₹750 मुकेशच्या कॉलम मध्ये आणि हेच आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला डायरेक्ट आउटरला लिहिणार. याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही. P&L सस्पेन्स अकाउंट 750 रुपये. अशा पद्धतीने आता ही 5 नंबरची ऍडजस्टमेंट वर्किंग नोट साठी तो प्रॉफिट दिला होता. ऍडजस्टमेंट संपलेल्या क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जास्त आहे ₹6,000, तीच लिहिली डेबिटला ₹6,000. त्यातने ते 3,000 वजा झाले, राहतील 3,000. त्या आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचं 1 2 3 आणि इथं लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करायची आणि त्याच्यामध्ये फर्स्ट लिहिणार राकेश, त्याच्यानंतर दुसरा लिहिणारे आपण महेश आणि तिसरा लिहिणारे आपण मुकेश. बघा आता हे 3,000 जर आपण डिस्ट्रीब्यूट केले तर एकाला येतील 1,500, एकाला येतील 1,000 आणि एकाला येतील ₹500. असे टोटल 3,000 आपण आउटरला दाखवले. आता हे इकडं डेबिटला आहेत पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. कंसात लिहायचं P मीन्स प्रॉफिट आणि एकाचा लिहायचा पहिल्यांदा राकेशचा 1,500, महेशचा 1,000 आणि मुकेशचा फक्त ₹500. आणि आता हे क्लोज करायचं पार्टनर्स कॅपिटल. पहिल्यांदा डेड पार्टनर हे 10 आणि 4 14 आणि 14,500 आणि ₹15,250 क्रेडिटची टोटल येते. तीच डेबिटला लिहिणार 15,250 आणि बॅलन्सिंग फिगर सुद्धा त्याची 15,250च राहणार आहे. याला लिहायचं टू कोण येतो मुकेश एक्झिक्युटर लोन अकाउंट, एक्झिक्युटर लोन. आणि हे 15,250 आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचं मुकेश एक्झिक्युटर लोन. अमाऊंट लिहिणार ₹15,250. आणि आता बघा राहिलेले पार्टनर जे असणार आहेत त्यांचा अकाउंट क्लोज करूया. फर्स्ट बघा महेशचे क्रेडिटची टोटल जर बघितलं 20 आणि 1 21,000 आणि याचे 30 आणि 1 500 म्हणजे 31,500. तेच इकडे लिहिणार 31,500 प्लस इथे याचे 21,000. 21 मधनं 1,600 जर वजा झाले तर 19,400 आणि 31,500 मधनं 2,400 जर वजा झाले तर 29,100. याला लिहिणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन 29,100 आणि 19,400. हे इकडं आपल्याला पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटलाचा बॅलन्स आपण म्हणजे हा डेबिटला दिसतोय म्हणजे आपण क्रेडिट बॅलन्स आहे
तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ॲज अ कॅपिटल म्हणून दाखवणार. लिहिताना लिहायचं कॅपिटल अकाउंट, त्याला अंडरलाईन करणार आपण आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन्ही पार्टनरची नावं लिहायची. फर्स्ट राकेश, राकेशचा कॅपिटल बॅलन्स आपण त्या ठिकाणी लिहिणार आहे 29,100 आणि दुसरा आहे महेश, महेशचा लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी 19,400 आणि या सगळ्याची टोटल आपण आउटरला लिहिणार आहोत 48,500 रुपये. आणि अशा पद्धतीने बघा आपण सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला. आता बॅलन्स शीट क्लोज करायची म्हणजे बॅलन्स शीट टॅली करायची. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची टोटल बघा 057, त्यानंतर 8 आणि 5 13 आणि 8 21 आणि 8 29, अच्छा आले 2 6 7 9 आणि 1 10, म्हणजे 1,09,750 लॅबिलिटीची टोटल आहे. ॲसेटची येते का तेवढी, ॲसेटची सुद्धा तेवढीच असणार आहे 1,09,750 रुपये. अशा पद्धतीने या प्रॉब्लेमची जी बॅलन्स शीट आहे आपली ती 1,09,750 रुपयाने टॅली झालेली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. शिकवण्याची मेथड आवडलेली असेल, समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत हे सगळे व्हिडिओ शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.